राज्यात लवकरच राज्यसभा, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत। निवडणुकांपूर्वी अनेक पक्षांना गळती लागल्याचं पाहायला मिळतंय। अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसलाय। शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी 1987 मध्ये वाघाची शिकार करून त्यांचे तुकडे गळ्यात घातल्याच्या दाव्यानंतर काही दिवसांनी राज्याच्या वन विभागानं सामान खरेदीचे आदेश दिल्याचं एका अधिकाऱ्यांनी सांगितलंय। अशातच आता त्यांच्या विरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल झालाय। वाघाचे दात फॉरेन्सिक ओळखीसाठी पाठवण्यात आले, त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल असं एका अधिकाऱ्याने सांगितलंय। मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारातील या आमदारांना नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून दावा केला होता की त्यांनी वाघाची शिकार केली होती। या व्हिडिओची दखल घेत वन विभागानं कारवाई करत वाघाचे दात जप्त केलेत। बुलढाणा परिक्षेत्र अधिकारी अभिजित ठाकरे यांनी सांगितलं की या आमदाराविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायदा 1972 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।